की आपलं जन्म भारतात झालेलं आहे, बरोबर आहे का नाही? आणि भारतामध्ये महाराष्ट्र आहे काय, संतांची भूमी. त्या महाराष्ट्रामध्ये सोलापूर आहे, इकडे विठोबा आहे, इकडे दुर्गादेवी आहे, तुळजापूरची अंबाबाई, आणि इथं सिद्धेश्वर महाराज आहेत. आणि सिद्धेश्वर महाराज जे स्थान आहे ना, ते कैलास आहे काय, किल्ला बगीच्यापासून सर्व ते एरिया काय कैलास आहे. आणि जेव्हा एकदा आता दिंडी झाली ना महागवारीची, आज आज महागवारी एकादशी, भौमी एकादशी किंवा जे एकादशी, तर माऊलींचे जे आजोबा होते गोविंदपंत मीराबाई, त्याने चालू केलं ऍक्च्युली दिंडी 800 वर्षापूर्वी. तर एकदा ते पंढरपूरला चालले होते सोलापूर मार्गे. सिद्धेश्वर महाराजांनी बघितलं एवढे थकलेले आहेत बिचारे, चालता येईना. म्हणले कुठे चालले तुम्ही? म्हणले पंढरपूरला. म्हणून तुम्ही इथं बसा, मी विठ्ठलाला बोलवतो म्हणले. तर सिद्धेश्वर महाराजांनी विठ्ठलाची दावा केली. तर विठ्ठल भगवंत आले. सिद्धेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला ना हनुमान मंदिर आहे ना, त्याच्या शेजारी स्वयंभू आहे. विठ्ठल भगवान की, विठ्ठल भगवान की. म्हणजे आपण किती भाग्यवान आहे. सिद्धेश्वर महाराज आहेत, मल्लिकार्जुन भगवंत आहेत, माता पार्वती इकडे आहे, इकडे विठ्ठल आहेत, आणि सोलापुरात सुद्धा कैलास पण आहे आणि वैकुंठ पण आहे काय. आणि असले आपल्याला संत पाठवून दिले भगवंतांनी, मानासारखे संत. म्हणून त्यांना जर आपण खरं मानत असो, तर त्यांनी सांगितलं जी विधी आहे ना, ते आपण केलं पाहिजे. त्यांनी काय केलं, आपला रामनामाचं जप केलं ना. तर भारतात ते जन्म घेतलेले त्यांचं भाग्य आहे, पुण्यभूमी आहे. 350 करोड तीर्थक्षेत्रात आहे. किती? 350 करोड तीर्थक्षेत्र. कोण कोण जाऊन आंघोळ करणं करू शकतो का आपण? 350 करोड तीर्थक्षेत्रात जाऊन आंघोळ करू शकतो का? नाही. पण तुम्ही एकदा रामकृष्ण म्हणा एकदा, तर त्याचा 16वा भाग पण पुण्य भेटत नाही म्हणे. 300 करोड तीर्थक्षेत्रात जाऊन आंघोळ केल्यानंतर ते तुम्हाला जे पुण्य भेटणार आहे, एकदा राम किंवा कृष्ण विठ्ठल म्हणले त्याची बरोबरी 16वा अंश सुद्धा होऊ शकत नाही. कितवा? 1000 तुम्ही अश्वमेध यज्ञ केलं. अश्वमेध यज्ञ करण्यासाठी जग जिंकावं लागते. आपलं इंद्रिय आपल्या ताब्यात नाही, आपल्या घरचे कोण ऐकत नाही, जग कोण जिंकणार? जिंकू शकतो.